मंडळी, तुमच्याकडे जर 4 सफरचंद असतील ना, तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. त्यासाठी सफरचंद कट करून घेतले आहेत, पॅनमध्ये घातले आहेत. थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहेत. नंतर चाळणीने गाळून घ्यायचं आहे, त्यामुळे चोथा वेगळा होईल. आता एक डाळिंब इथे मी कट करून घेतला आहे, त्याचा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे. डाळिंबाचा ज्यूससुद्धा इथे मी गाळून घेतलेला आहे. छान असं एकत्र करून घेऊया. थोडंसं घट्ट झालं आहे. आता यामध्ये गूळ घालायचा. तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. इथे छान असं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घातलं आहे. त्यामुळे आपला जो जॅम आहे तो जास्त दिवस टिकतो. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. इथे आपला घरच्या घरी मस्त ॲपल जॅम तयार आहे. खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कसा झाला हे मला कळवा. चला तर मंडळी, अननसपासून मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवूया. त्यासाठी इथे मी अननस कट करून घेतला आहे. त्यावरती लाल मिरची, मीठ, साखर, चाट मसाला, तेल घालून व्यवस्थित अननसला लावून घ्यायचं आहे. तव्यावर बटर लावून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एक बाजू भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने हे 5 मिनिट आपण भाजून घेतलेलं आहे. इथे आपलं आंबट, गोड, तिखट, चटपटीत चवीचं अननस फ्राय तयार आहे. खूप भारी लागतं. एकदा नक्की करून पहा आणि कसं झालंय मला कळवा. इथे मी 2 सीताफळ घेतलेले आहे. सर्वात अगोदर आपण सीताफळचा गर काढून घेऊया. सीताफळचा गर काढण्यासाठी इथे मी चॉपर घेतला आहे. सीताफळचा गर त्यामध्ये घालायचा. चॉपरमध्ये 1 ते 2 वेळा फिरवलं ना, लगेच याच्या बिया वेगळ्या होतात. चमच्याने ह्या बिया वेगळ्या करून घेतल्या आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सीताफळचा गर, दूध, साखर घालून छान फिरवून घेतला आहे. आता तयार केलेला मिल्कशेक ग्लासमध्ये घेतला. सीताफळचा गर, व्हॅनिला आईस्क्रीम, ड्रायफ्रुट्स घालून इथे आपली अगदी मस्त अशी सीताफळ मस्तानी तयार आहे. अगदी भारी लागती. एकदा नक्की करून पहा. आता करूया केळीपासून मस्त अशी रेसिपी, जी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. ते खूप आवडीने खातील. त्यासाठी इथे मी एक केळ घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालूया आणि बारीक असं फिरवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये केळीचे तुकडे, साखर, दूध घालून छान फिरवून घेतलं आहे. मोठे मोठे तुकडे असतील तर ते चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत. इथे मी चमच्याने छान बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे. छान एकत्र करून घ्यायचं. सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अगदी थोडासा सोडा आणि व्हॅनिला एसेन्स घातला आहे. छान एकत्र करून घेतलं. तव्यावर थोडंसं तूप घालायचं आणि त्यावर हे मिश्रण घालायचं आहे. हे मिश्रण अगदी घट्ट नको आणि खूप पातळसुद्धा नको. अगदी कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं तूप घातलं, त्यामुळे खायला अगदी हे छान लागतं. तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता, पण तेलाऐवजी तूप छान लागतं. इथे मी दोन्ही बाजूने छान भाजून घेत आहे. मस्त इथे मी दोन्ही बाजूने छान भाजून घेतले आहेत. अगदी सुंदर असा कलर आला आहे. जाळीसुद्धा अगदी मस्त पडली आहे. इथे आपले अगदी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे बनाना पॅनकेक तयार आहेत. अगदी भारी लागतात. तुम्ही एकदा करूनच पहा. आता पाहूया पुढची रेसिपी. वाटी चाटून पुसून खाल इतकी मस्त अशी आज आपण सीताफळची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर सीताफळचा गर काढून घेऊया. सीताफळचा गर एका चॉपरमध्ये काढला. 1 ते 2 वेळा फिरवून घेतलं, म्हणजे त्यातल्या बिया अगदी सहज निघतात. सीताफळच्या बिया चमच्याने काढून घेतल्या आहेत. गॅसवर इथे मी पाऊण लिटर दूध ठेवलं होतं. थोडंसं आटवून घेतलं. त्यामध्ये अर्धी वाटी साखर, केसरचं दूध घालून छान एकत्र करून घेतलं. दूध आता पूर्ण थंड झालं आहे. यामध्ये सीताफळचा गर घालायचा. विलायची पावडर घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपली दाटसर रवाळ सीताफळ बासुंदी तयार आहे. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा.